आज मी बनवले ते एकदम क्रिस्पी असे कुरकुरीत मोमोज. त्यासाठी इथं मी 1 वाटी मैदा घेतलाय, त्याच्यात चवीनुसार मीठ घातलंय, 1 चमचा तेल घालून घेतलंय आणि व्यवस्थित मिक्स करून घट्टसर पीठ मळून घेतलंय. मी अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून दिले. इथं मी कढईत तेल घालून घेतलंय, त्याच्यात बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला अद्रक घालून व्यवस्थित भाजून घेतलंय. नंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा आणि गाजर घालून घेतलंय. त्यानंतर मी बारीक चिरलेला कोबी घालून घेतलाय. हे सगळं मी चवीनुसार मीठ घालून 5-10 मिनिटासाठी फास्ट गॅसवर परतून घेतलंय. त्याच्यानंतर मी काळी मिरी पावडर टाकली आहे. थोडासा सोया सॉस घालून घेतलाय. नंतर पीठ इथं व्यवस्थित भिजलेलं आहे, त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून घेतले आणि त्याच्यात हे मिश्रण भरून तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार देऊन घ्यायचा आहे. मला हा जमला म्हणून मी हा आकार दिलाय. तुम्हाला जो जमेल तो आकार देऊन घ्यायचा आहे. पद्धतीने सगळे मोमोज मी इथे बनवून रेडी केलेले आहेत. नंतर मी एका भांड्यात समप्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलंय. त्याच्यात लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून पाणी घातलंय आणि एक बॅटर तयार केलंय. त्यानंतर इथं मी तळण्यासाठी कॉर्नफ्लेक्स घेतले आणि ते बारीक करून घेतले. इथं मी एक मोमोज घेतलाय आणि जे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं मिश्रण तयार केलं होतं त्याच्यात व्यवस्थित डिप करून घेतलंय आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित कॉर्नफ्लेक्स लावून घेतले आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यात मी तळण्यासाठी टाकून दिलाय. अशा पद्धतीने सगळे मोमोज मी इथं कुरकुरे होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि आपले मोमोज असे रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा. चला बाय.